मित्रहो, उद्या 2 डिसेंबर महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि जवळपास 42 नगरपंचायतींच्या निवडणुका उद्या आहेत. आणि लगेच परवा 3 तारखेला 3 डिसेंबरला निकाल आहे. निकाल काय लागणार? कोण निवडून येणार? कोणता पक्ष सर्वात जास्त बाजी मारणार? कारण निकाल विचित्र आणि धक्कादायक येणार आहे. त्यामुळे निकाल येण्यापूर्वीच तुम्हाला खऱ्या निकालाची भविष्यवाणी जर का ऐकायची उत्सुकता लागली असेल तर आज हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. दोस्तों, सालों बाद मुंगेरी लालाओं के हसीन सपने, मुंगेरी लाल नहीं लाला, सालों बाद मुंगेरी लालाओं के सपने, हसीन सपने सच्चाई में बदलने लगे हैं. बस अब आगे आगे देखो होता है क्या. मंडळी, कवि दिनेश बावरा म्हणतात, राष्ट्रवादी कहती है घड़ी का बटन दबाओ हमें जिताओ. शिवसेना कहती है धनुष्यबाण का बटन दबाओ हमें जिताओ. कांग्रेस कहती है पंजे का बटन दबाओ हमें जिताओ. लेकिन बीजेपी ऐसा कभी भी नहीं कहती. बीजेपी कहती है बटन कोई भी दबाओ, जीतेंगे हम ही. मंडळी, 2019 पासून मतदारांना दारू मटन अजिबात नाही, लक्षात घ्या. बंद आहे सगळं. तर कोणतंही बटन खटाखट दाबून लोकशाहीला गाभण करून दहन करण्याचा काळा बाजार सुरू आहे का? तर होय, असा आरोप राहुल गांधी करतायत. सुरुवातीला राहुल गांधींना एड्यात काढून भाजपाच्या अंधभक्तांनी राहुल गांधींची खिल्ली उडवण्यात आनंदोत्सव साजरा केला, फार मोठा उत्सव साजरा केला. परंतु पुराव्यांचे भरगच्च ढिगारे माध्यमांवर दिसल्याबरोबर पुढून घेतलेली हवा मागून गायब झाली. आणि त्यामुळेच आता नवीन फंडा फळाला आला आहे. कोणता फंडा? लक्षपूर्वक आहे का? ज्या 2 महानुभावांना सोबत घेऊन महायुतीची जडीबुटी भाजपाने महाराष्ट्राला पाजली. कोणते 2 महारथी आहेत तुम्हाला माहिती आहे. ज्या महानुभावांना सोबत घेऊन महायुतीची जडीबुटी भाजपाने महाराष्ट्राला पाजली त्याची एक्सपायरी डेट मात्र जवळ आली आहे. आणि त्यामुळेच सोबत घेतलेल्या दोघांनाही सोड चिठ्ठी देण्याची तारीख भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगून देखील टाकली आहे. त्यामुळे एक दादा आणि दुसरा भाई हे दोघंही हल्ली सैरभैर झाले आहेत. उद्याच्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीमध्येच महाकुस्ती बघायला मिळणार आहे. तुम्ही सावध व्हा, सज्ज राहा. महाराष्ट्रात काही ठिकाणी दोघांच्या उमेदवारांची आयात भाजपाने केली, हे तुम्हाला ठाऊक झालं असेल. ती आयात भाजपाने केल्यामुळे बिनविरोधवाले नवे फंडे दंडे दाखवून आणले की गंडे देऊन उभे केले, हा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित राहणार आहे, लक्षात घ्या. कुणालाही कळणार नाही. मग उरला प्रश्न उर्वरित ठिकाणच्या निकालाचा. तर लक्षपूर्वक आहे का? भारतीय जनता पक्षाच्या अनेक प्रकांड पंडितांनी आधीच निवडणुकीचा निकाल दिला आहे. गेली अनेक वर्षे ते स्वतःच निकाल देतात निवडणुकीच्या आधीच. 100% भाजपाच निवडून येणार हे ते बोलतायत जाहीरपणे. ज्यांना अनेक वर्ष पोसून काँग्रेस पक्षाने राजकीय क्षेत्रात त्यांची ओळख निर्माण करून दिली त्यापैकी काही नावं आहेत. अशोक चव्हाणांपासून तर नागपूरच्या आशिष देशमुखांच्या वडिलांपर्यंत. म्हणजे कोण? रणजित देशमुख. या रणजित देशमुखांसारखी अशी कितीतरी नावे घेता येतील. परंतु त्यांनी काय केलं अलीकडे? जिधर दम उधर हम हा फॉर्म्युला त्यांनी वापरून भाजपा पुढे लाचारी पत्करली असावी, हे लक्षात घ्या. एकेकाळी सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पक्षवाढीच्या घाईगर्दीत अशा अनेक लोकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे मंडळी, ज्यांचं अख्खं आयुष्य गुन्हेगारीत गेलं. यापैकी अनेक जण ईडी सीबीआयच्या धाकाने, तर उर्वरित काही जण खोक्यांच्या वजनाखाली दबून श्वास गुदमरल्याने भाजपाच्या व्हेंटिलेटरवर ते कोपऱ्यातल्या खाटेवर खितपत पडले आहेत, हे लक्षात घ्या. काहीच काळात अनेक रिकाम्या जागा भरल्यानंतर या सर्व शरणार्थी पेशंट्सचं व्हेंटिलेटर काढून त्यांचा निरोप समारंभ होणार,
हे देखील निश्चित आहे, लिहून ठेवा. त्यामुळे लाचारीच्या या महापुरात भाजपाची पालखी पाण्यावर तरंगत सत्तेच्या समुद्रात अभ्यंग स्नान करणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे देखील लक्षात घ्या. मतचोरीचा आरोप हा खरा की खोटा, ही बाब थोडा वेळ मंडळी बाजूला ठेवा. त्यानंतर खोक्यांचं आमिष किंवा ईडी सीबीआयची धमकी हा वगैरे वगैरे प्रकार देखील अंमलात आणत असतील भाजपा, ठीक आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा आणखी एक प्लस पॉइंट आपण लक्षात घ्या. सकारात्मकपणे विचार करा. सर्वांनी तो स्वीकार करायला पाहिजे. तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचं संघटन कौशल्य कमालीचं आहे, हे लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टी हा या देशातील असा एकमेव पक्ष आहे, एकमेव म्हणतोय मी, जो निवडून आल्यावर देखील स्वस्थ बसत नाही, निवांत बसत नाही, हे लक्षात घ्या. फक्त 5 वर्षच नाही तर वर्षानुवर्षे संघटन मजबूत करण्यासाठी भाजपा निरंतर प्रयत्नात असते. चिल्या पिल्यांपासून मोठ्यांपर्यंत, लक्षात घ्या. हा फंडा आहे. त्याचप्रमाणे भाजपाच्या ज्या सहकारी संघटना आहेत, तुम्हाला ठाऊक असेल, RSS पासून तर आणखी विश्व हिंदू परिषदेपर्यंत, यांचा ज्या पद्धतीने निस्वार्थीपणे त्यांना अविरत पाठिंबा असतो, ही देखील एक भाजपाची जमेची बाजू आहे. त्यामुळे इतर पक्षांना अजून तरी ही किमया साधता आली नाही, जमलंच नाही. ते काँग्रेसला नाही, कुणालाच नाही. हे सर्व पाठबळ आणि संघटन कौशल्य असून देखील भाजपाला मग इतर अनैतिक मार्ग का अवलंबावे लागतात, लोक म्हणतात त्याप्रमाणे, हे कळायला मात्र मार्ग नाही. कदाचित यानं त्या प्रकारे कोणत्याही मार्गाने सत्ता बळकावणे हाच एक मूळ उद्देश भाजपाचा असावा. त्यामुळे उद्याची निवडणूक एक लक्षात घ्या आणि परवाचा निकाल 3 तारखेचा हा भाजपाच्या बाजूने लागेल, हे लिहून घ्या. निश्चित आहे मंडळी. साम दाम दंडभेद हा सगळा वापर भाजपा अलीकडे करायला निघालेली आहे, लक्षात घ्या. अनेक पक्षातील उमेदवारांना ते निवडणुकीपूर्वी फॉर्म भरल्याच आयात करून घेतात. मग असं कसं काय हो, अचानक कोणी शिंदेचा एक उमेदवार जामखेडमध्ये कुठे काय ते अचानक त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि तो भाजपात त्यांनी प्रवेश घेतला. मग भाजपावर खूप जास्त श्रद्धा आहे म्हणून वगैरे प्रवेश घेतला असेल का? तर असं अजिबात नाही. जबाबदारीने सांगतो तुम्हाला, काहीतरी आमिष दाखवल्याशिवाय किंवा काहीतरी प्राप्त करून घेतल्याशिवाय तो उमेदवार ऐन वेळेवर भाजपात जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे जयकुमार रावल आहे, त्यांची आई नगराध्यक्ष झाली आहे, तो एक प्रकार नवीन आला. असे आणि एका ठिकाणी 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. असं कसं काय शक्य आहे? बघा, कुठलीही पार्टी सत्तेवर, कुठलाही पक्ष असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, कुठलाही पक्ष असू द्या, भाजपा असू द्या, कुठलाही पक्ष 5 वर्षानंतर 10 वर्षपर्यंत जर सत्तेत असेल तर काही ना काही जनतेची, नागरिकांची, बेरोजगारांची अशा कित्येक समस्या असतात आणि लोक नाराज असतात सत्ताधारी पक्षावर, लक्षात घ्या. त्यामुळे काहीतरी अडचण असते. पण मागच्या निवडणुकीत 2 लाखांनी एखादा उमेदवार निवडून आला आणि या निवडणुकीत 2.5 लाखाने निवडून आला, तिसऱ्या निवडणुकीत 3 लाखाने. मग हे वाढत का जातं? याच्या पाठीमागे कुछ तो भी दाल में काला है, असं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात मंडळी. त्यामुळे हे तुम्ही लिहून ठेवा. नगर परिषदा आणि नगरपंचायती 246 नगर परिषदा आणि मला वाटतं 42 नगरपंचायतींच्या निवडणुका उद्याला आहे, परवा रिझल्ट आहे. हा रिझल्ट 100% भाजपा निवडून येईल, हे लिहून घ्या. 2 ते खंदे गुजरातचे गडी, दिल्लीतले, आणि एक आपला गडी महाराष्ट्रातला. हे 3 गडी जबरदस्त आहे, खतरनाक आहे मंडळी, लक्षात घ्या. सध्या तुमच्या हाती कुठल्याच किल्ल्या येणार नाही. कुठलेही प्रश्न तुम्ही विचारू नका, तुम्ही मोर्चे काढू नका. उपोषण कराल तर मरा, उपोषण करून तुमचं काही होणार नाही, कोणती मागणी पूर्ण होणार नाही. लाडकी बहीण दिली आहे, त्याच्यामध्ये खुश राहा. 1500 रुपयात बहीण सुखी आणि जावई नाराज असा विषय सुरू आहे. कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, कुठल्याच शेतमालाला भाव नाही, आणि आश्वासन देऊन कर्जमाफी देखील नाही. इतक्या सगळ्या अडचणी आहेत, तरी भाजपाच निवडून काय येते? तर हा प्रश्न तुम्ही विचार करा घरात बसून, आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी बिलकुल रिकामा आहे. आपली मतं व्यक्त करा. आपल्या मतांची, आपल्या विचाराची, आपल्या विचारात काय सुरू आहे, आपल्या मनात काय सुरू आहे, ते आम्हाला जरा कळू द्या. आणि फक्त एकच विनंती आहे, कमेंट करताना अवश्य नमूद करा की आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात, कुठल्या भागात राहतात. त्यामुळे आम्हाला कळेल की आम्ही आजपर्यंत
गेली 1 वर्ष कुठपर्यंत आम्ही महाराष्ट्र व्यापला आहे मंडळी. तुमचे आशीर्वाद, तुमचं पाठबळ, त्यामुळेच आम्ही ही स्वतंत्र पत्रकारिता करू शकतो. तुमचा सपोर्ट, तुमचे आशीर्वाद अतिशय आवश्यक आहे. असो मंडळी, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.